दिपकेंच्या भेटीनं भडकली भाजपा। शिरसाट कडूंवर कारवाईची मागणी। शिंदे समज देणार की कारवाई करणार? कॉकरोच जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता पार्टी यांच्यातील राजकीय वादाची झळ आता महायुतीतल्या मित्रपक्षांनाही बसू लागली आहे। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये परतलेल्या अभिजित दिपकेंच्या घरी सध्या नेत्यांची वर्दळ पाहायला मिळतेय। विशेष म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकत्र असलेल्या शिंदे गटाचे बडे नेतेच आता दिपकेंच्या भेटीला धावत असल्यानं चर्चा तर होणारच। आधी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि आता पाठोपाठ आमदार बच्चू कडूंनी अभिजित दिपकेंची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। त्यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपनं या भेटीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। इतकंच नाही तर भाजपचे वरिष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी या दोघांवर थेट कारवाईचीच मागणी केली आहे। खरं तर एकनाथ शिंदेजींनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे। शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न, त्यांनी त्यांच्या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे एकनाथ शिंदे ठरवलं पाहिजे। एकनाथ शिंदेजी यांनी काल मला वाटतं काहीतरी त्यावर चर्चा केली आहे। मला वाटतं की महायुतीमध्ये काम करताना अशा प्रकारचे वर्तन काही योग्य नाही आहे। मी कोणाला सल्ला देणार नाही, पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदेची याची दखल घेतली। भाजपच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता एकनाथ शिंदे काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना शिंदेंनी या राजकीय नाट्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांना समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। मात्र यावरून अभिजित दिपकेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय। आता 30 वर्षाच्या मुलापासून तुम्हाला एवढी भीती वाटते, मी काय बोलू याच्यावर? म्हणजे ते तर मला फक्त पर्सनली भेटायला आले होते आणि शुभेच्छा द्यायला आले होते, दुसरं तर आमचं काही बोलणंच झालं नाही। ते फक्त एक म्हणले की युवकांचा मुद्दा उचलला, देशाच्या शिक्षणाचा मुद्दा उचलला, चांगला मुद्दा होता आणि जे आंदोलनाला सक्सेस भेटली त्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या। मी भाजपला सांगू इच्छितो, एवढी घाबरायची गरज नाही तुम्हाला। ईडी सीबीआय सगळी तुमच्याकडे, आमच्याकडे काही नाही आहे। आम्हाला लोक पर्सनली भेटायला येतात आणि शुभेच्छा द्यायला येतात। शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हा राजकारणातला अलिखित नियम मानला जातो। पण मित्रपक्ष म्हणून भाजप सोबत सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनीच भाजपच्या कट्टर विरोधकाचे उंबरे झिजवल्यानं युतीत मिठाचा खडा पडलाय। याच भेटी सत्रानं शिंदे सेना राज्य भाजपच्या शिरस्थ नेतृत्वाला न जुमानता थेट केंद्रीय नेतृत्वाला आपली राजकीय ताकद दाखवून देत आहेत की या केवळ अनौपचारिक भेटी आहेत। कारण राजकारणात कोणतीच भेट, कोणतीही बैठक ही विनाकारण होत नसते। त्यामुळे यावरून पुढे काय काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।